सर्वांना सर्वप्रथम दंडवत प्रणाम. मी धनश्री. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. थोडीफार माझी तब्येत जरा बरी नाही आहे, त्यामुळे आज व्हिडिओला व्हॉइस ओव्हर माझ्या हजबंड देतील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. दंडवत प्रणाम. वैदिक संस्कारानुसार जानवे धारण करण्यास पविते पर्व म्हटले आहे. या पर्वाचा काळ श्रावण पौर्णिमेचा असतो. या पौर्णिमेला राखी पौर्णिमा वा नारळी पौर्णिमा असे म्हटले आहे. या पौर्णिमेला बहीण भावास राखी बांधते. कोणी जलदेवतेला तर कोणी ग्रामदेवतेला नारळ समर्पण करतात. कोणी द्रव्य अथवा वस्त्राने गुरुचे पूजन करतात. यापैकी महानुभाव श्रावण देवपूजन करतात आणि गुरुपूजन व नारळ समर्पण करणे ही विधी श्रावण पौर्णिमेला करतात. पवित्र पर्वाचा विधी स्वामीच्या काळापासून समाजात रूढ झाला. स्वामी चक्रधर बीड येथे असताना श्रावण या दिवशी नागदेवाचार्यांनी स्वामीला यज्ञोपवीत वस्त्र समर्पण केले. करंजखेड येथे याच दिवशी इंद्रभटांनी सुद्धा स्वामींना जानवे समर्पण करून पवित्र पर्वाचा विधी केला. श्रावण महिन्यात श्रवण नक्षत्र येते म्हणून ज्योतिषांनी या महिन्यात श्रावण हे नाव दिले. या महिन्यातील श्रवण नक्षत्र अत्यंत महत्त्वपूर्ण समजले जाते. म्हणूनच नागदेवाचार्यांनी या नक्षत्रावर स्वामीची पूजा केली. असे हे पूजन परमेश्वराचे करावयाचे असते आणि परमेश्वर विद्यमान नसेल तर परमेश्वराचे ज्ञान ज्याच्या ठिकाणी आहे त्याचे पूजन करावे असे स्वामींनी प्रतिपादन केले आहे. स्वामीच्या प्रयाणानंतर वरील नियमानुसार श्रावण पौर्णिमेच्या वेळी गुरुकुल हे श्री नागदेवाचार्याची पूजा करीत असे. कोणी वस्त्राने पूजा करीत तर कोणी द्रव्याने करीत असत. नागदेव आचार्याच्या वेळी जानवे समर्पण करण्याची पद्धत नाहीशी होऊन द्रव्याने व वस्त्राने पूजा करण्याचे समायोजन अंगीकारले. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी द्रव्य अथवा वस्त्राने गुरुचे पूजन करणे ही पद्धत 13व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत चालत आली. परंतु 19व्या शतकात गुरूंची वस्त्राने पूजा करणे बंद होऊन द्रव्यानेच पूजा करण्यात येऊ लागली. आता सध्याही समाज श्रीगुरूचे पूजन द्रव्यानेच करीत असतो. एकंदरीत पवित्र पर्वाचा काळ हा सुमंगल काळ समजला जातो. या प्रसंगी समाज अत्यानंदित होऊन हा पर्वकाळ निर्विघ्नपणे पार पाडतो. पवित्र पर्वाच्या वेळी श्रीगुरूला जमिनीवर आसन टाकून पूजा करण्याची पद्धत नागदेवाचार्याच्या काळापासून वैद्य दत्तोबासापर्यंत होती. पुढे वैद्य दत्तोबापासून भद्रासन रचून श्रीगुरूची पूजा करण्याची पद्धत सुरू झाली. ती आजच्या शतकापर्यंत चालत आली आहे. गुरुपूजनाचा विधी महानुभाव करतात. मात्र इतर समाजाप्रमाणे गुरुला परमेश्वर समजून पूजण्याची विधी महानुभाव पंथात करीत नाही. ही सर्व विशेषणे परमेश्वराची आहे. परमेश्वर हाच ज्ञानमय आहे. तसा जीव हा ज्ञानमय नाही. जीवाने परमेश्वरापासून ज्ञान प्राप्त केले. यांच्याजवळ स्वयं ज्ञान नाही, म्हणून महानुभाव हे गुरुला परमेश्वर समजत नाही आणि इतर समाजाप्रमाणे समाधी बांधून त्याची पूजा करीत नाही. कारण तो चेतन आत्मा निघून गेला, त्याचवेळी ज्ञानशक्ती निघून गेली. राहिले ते जड शरीर, त्याच्यात काहीही शक्ती नाही. म्हणून श्रावण चतुर्दशीला बीड येथे भक्तजनांनी स्वामींना पवित्रे अर्पण केले होते. मग बाईशी, उपाध्ये, चांगदेव भट्टी, परसनायकी, पद्मनामी गोशी यांच्या ठायी पर्व केले. मग दादोस शिष्यासहित निघाले गोशीव्यास पवित्रे केले. या पर्वाला यजुश्रावणीही म्हणून म्हणतात. श्रेष्ठ जनांना पवित्रे वाहण्याची विधी यादव काळात होती हे चरित्रावरून समजते. ज्ञानपुष्प ज्ञानरुद्ध तो सर्वत्र पूज्य असा स्वामीचा आदेश असल्यामुळे देवाला पवित्रे अर्पण करण्यासोबतच गुरुजनांनाही पवित्रे वाहण्याची प्रथा सुरू झाली. सूत गुंफलेले नारळ आजच्या पवित्र्याचे स्वरूप आहे. या जानव्याबरोबर नारळ केव्हा येऊन मिळाले हे मात्र सांगता येत नाही. कदाचित नारळी पौर्णिमेला लागूनच हे पर्व येत असल्यामुळे नारळ दिले जाऊ लागले असावे. कालांतराने पवित्रे नारळा वेगळे न देता ते नारळाला गुंडाळून देण्याचा प्रघात पडलेला असावा. अध्यात्म परंपरेने समृद्ध असणाऱ्या भारतीय संस्कृतीत नारळी पौर्णिमेला पवित्रे पर्व हा सण साजरा केला जातो. परमेश्वर आणि श्रीगुरू यांच्या पवित्रे अर्पण करण्याच्या प्राचीन परंपरा आहे. नारळ वृक्षाला कल्पवृक्ष असे संबोधले जाते.
हे जीव स्वरूपाचे प्रतीक आहे. आतून शुभ्र खोबरे व बाहेरून कठीण कवच, तसेच जीव स्वरूपही शुभ्र स्फटिकाकार आहे. नारळातील पाणी म्हणजे अंतःकरणातील श्रद्धा आणि भावाचे प्रतीक आहे. नारळाच्या 3 शिरा या जीवाच्या ठिकाणी असलेल्या मतित्रयाची जाणीव करून देतात. तर नारळावरील 3 डोळे म्हणजे जीवाच्या ठायी असलेल्या ज्ञान, शक्ती, वैराग्य या गुणाची ओळख दर्शवतात. एकूणच नारळ म्हणजे आपलं जीव स्वरूप, दोन्ही बाजूला 2 सुपाऱ्या, गुरु व परमेश्वर यांच्या कृपाकटीच्या आशीर्वादाचे रूपक दर्शवितात. त्यावर असणारा धागा म्हणजे सूत, ईश्वर, गुरु आणि जीव यांच्यातील स्नेहाची प्रेमरूपी गुंफण होय. समर्पणाच्या भावनेने ओथंबलेला, अतूट श्रद्धेने भिजलेला ज्ञानपूजनाचा हा सोहळा भक्तजनांनी बीड येथे संपन्न केलेला पर्वकाळ आठवीत आनंदोत्सव हा पर्वकाळ अवसर साजरा करूया. महानुभाव पंथामध्ये महानुभाव संप्रदायातील अतिशय पवित्र सण म्हणजे पवित्र पर्व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना बीड व करंजखेड या 2 ठिकाणी आजपासून 800 वर्षापूर्वी भक्त मंडळींनी पवित्र समर्पण करून पर्व हा सण साजरा केले. म्हणून प्रत्येक आजच्या दिवशी घरातील मंदिर, महास्थानाला व तसेच मठ मंदिर, आश्रमातील देवपूजेला मंगल अभिषेक करून गंध, अक्षता, पुष्पांजली, पुष्पहार व विडा अवसर समर्पण करून पवित्रे समर्पित करावे व धूप आरती, मंगल आरती, उपहार विधी समर्पित करावी. ही पर्वणी म्हणजे महानुभाव पंथीयांची जणू दिवाळीच असते. अशा या महान मंगल सोहळ्याची लीळास्मरण आठवण करून अंतःकरणपूर्वक भावना व्यक्त करावी. आपण देवाला पवित्रे वाहतो, त्या अगोदर देवासमोर दंडवत घालतो आणि देवांना प्रार्थना करतो. तंतू म्हणजे कापूस, लोकर, रेशीमचा अगदीच बारीक कीच. या बारीक कीचपासून सूत बनते. स्वामीच्या काळात वस्त्र घालणे किंवा दुसऱ्याला देणे ही फार मोठी गोष्ट होती. आजच्या सारख्या वस्त्राचा सुळसुळाट नव्हता. जी श्रीमंत सधन भक्त मंडळी होती ती वस्त्र द्रव्याने स्वामीची पूजा करायची, पण जी सर्वसामान्य भक्त मंडळी होती ती फुल नाही फुलाची पाकळी या म्हणीप्रमाणे स्वामींना सुताचे जानवे अर्पण करायचे. ज्याला पवित्रे वाहतो त्याची प्रसन्न राहते. जो वाहिला पुढे चाल वाढत जाऊन कापड, उच्च प्रतीचे कापड, शाल इत्यादी वाईल. आता कापड भरपूर प्रमाणात आहे आणि ती घेण्याची ऐपतही आहे, म्हणून आज गुरूंना तरी वस्त्र अर्पण करावे.